नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्याकडे सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. तर ही खुशखबरी काय आहे, अगोदर हा व्हिडिओ पूर्ण बघा, नंतर आपण या व्हिडिओच्या बाबत बोलू. मंत्रिमंडळाच्या बैठकीत छाननीत वगळलेल्या लाडक्या बहिणींबाबत चर्चा होणार आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. राज्यात 80 लाख लाडक्या बहिणींची नावं वगळल्यानं खळबळ उडाली होती. केवायसी मध्ये चुकीच्या पद्धतीने वगळलेल्या लाडकेंना आता पुन्हा लाभ देण्याबाबत ही चर्चा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, आज मंत्रिमंडळामध्ये बैठक घेण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये ज्या महिलांना पैसे आले नाही त्या सर्व महिलांना या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे. पण यामध्ये कोणत्या महिला असणार आहे, ज्या महिलांनी केवायसी केलेली होती, ज्या महिला पात्र होत्या तरी त्यांना या ठिकाणी मार्च एप्रिलचा हप्ता आला नाही किंवा जानेवारीपासून हप्ता आला नाही, अशा सर्व महिलांना या ठिकाणी आता पुन्हा पडताळणी केल्यानंतर पैसे पाठवले जाणार आहे. तर ही खूप आनंदाची बातमी आहे महिलांनो, कारण महिला पात्र असूनही त्यांना जानेवारीपासून हप्ते आले नाही. तर काही महिलांना मार्च एप्रिलपासून हप्ते आले नव्हते, तर काही महिलांना तर मागील जानेवारीपासून हप्ते आले नव्हते, त्यांनी 31 डिसेंबरपूर्वी आपली केवायसी केली होती. तर अशा महिलांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. तर पुन्हा पडताळणी या ठिकाणी केल्या जाणार आहे आणि पुन्हा पडताळणीमध्ये जर तुम्ही या ठिकाणी पात्र झाले तर तुम्हाला पूर्ण जे पैसे आहे हे एकत्रितरित्या पाठवल्या जाणार आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर ज्या महिलांना जानेवारीपासून पैसे आले नाही त्यांना या ठिकाणी सरळ त्या महिलांना 5 महिन्याचे पैसे या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे. 7,500 रुपये त्यांना एकत्रितरित्या या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे. ज्या महिलांना मार्च एप्रिलचाच हप्ता आला नाही त्यांना 3,000 रुपये या ठिकाणी पाठवल्या जाणार आहे. तर यावर लवकरच निर्णय या ठिकाणी घेतला जाणार असून लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे पण येण्याची शक्यता आहे. तर याबाबतची आणखी काही अपडेट आली की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यावर नक्की पोहोचतो. तर सगळे चॅनलला आताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.